हॅलो, आज आम्ही चाललोय लग्नाला. आमच्या घरी आहे लग्न आणि लग्न कसं होतं हे मी तुम्हाला दाखवते. ही आहे सिद्धी, ही आहे सृष्टी. बरं, आम्ही सगळ्या बहिणी एका गाडीमध्ये आहे आणि आज हिचं लग्न आहे. हिचं नाव आहे चिऊ, म्हणजेच निकनेम आहे आणि आम्ही चिपळूणला राहतो, म्हणजेच निवळीमध्ये, आणि लग्न आहे रत्नागिरीला. तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि आल्या आल्याच आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला, कारण सकाळी छान नाश्ता होता साऊथ इंडियन. मस्त सगळ्यांनी इडली डोसे वगैरे खाल्ले, मेदूवडा खाल्ला. आणि तेवढ्यातच आम्ही ॲक्च्युली चेंज करायला निघतच होतो, तर त्यावेळेला नवऱ्या मुलाची एंट्री झाली. त्याच्यामुळे सगळेजण आम्ही गेटवरती आलो आहे नवऱ्या मुलाला रिसीव करण्यासाठी. आणि आता त्यांचे छान पाय धुतील, आरती करतील आणि मग त्यांना आतमध्ये घेतील. अशी इथली पद्धत आहे, म्हणजेच कोकणातली किंवा आमच्या इकडची. तुमच्या इकडची पद्धत कशी आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि हे बघा, आमच्या घरचे सगळे उभे आहेत. बरं, हे झाल्यानंतर मग विधीला सुरुवात झाली. काही विधी झाल्या आणि आम्ही छान चेंज वगैरे सगळ्यांनी करून घेतले. आणि मग लग्न म्हटल्यानंतर फोटो सेशन तर झालंच पाहिजे. छान आम्ही फोटोज वगैरे काढले. आणि हा आहे हॉल. बरं, विवेक हॉल सगळ्यांनाच माहिती असेल, रत्नागिरीचाच आहे. आणि त्याच्यानंतर मग सोयरे आहेर असतो. खूप ठिकाणी असेल नसेल मला माहीत नाही, पण आमच्याकडे असतो. जे कोणी पाहुणे असतात त्यांना, जे कोणी पाहुणे असतात ते नवऱ्या मुलीच्या किंवा नवरा मुलीच्या आईवडिलांना आहेर वगैरे देतात. आणि ते झाल्यानंतर मग नवरी आता आतमध्ये जाईल, म्हणजे जे हॉलमध्ये रूम्स असतात तिकडे जाणार आणि मग लग्नाला सुरुवात होईल. आणि छान नवरी मुलीची एंट्री होते. नवरी मुलीची एंट्री बघा मस्त होते, भावांनीच छान पकडले. आणि आता मंगलाष्टकाला सुरुवात झाली आहे. पहिली मंगलाष्टका झाली पण. आणि छान आम्ही सगळे भावंड उभे आहेत तिच्यासमोर स्टेजवरती जाण्यासाठी. ऑफकोर्स यावेळेला ना मिक्स फिलिंग असतात, कारण मी पण त्याच्यातून गेली आहे. त्याच्यामुळे कळून जातं की इमोशनल तर ऑफकोर्स वाटतं. एक नवीन सुरुवात पण असते आयुष्याची आणि आपलं घर आपण सोडणार असतो, त्याचं थोडंसं दुःख पण असतं. त्याच्यामुळे मिक्स फिलिंग असतात. आणि इकडे मंगलाष्टका वगैरे झालं, लग्न लागलं. आणि छान लग्न वगैरे झालं, रिसेप्शन झालं. त्याच्यानंतर नवरा नवरी दोघं पण मस्त जेवायला आलेत. आणि जेवून झाल्यानंतर आता हॉल खाली करायचा, त्याच्यामुळे आता निघायची वेळ आली. आणि त्याच्या आधी आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं, कारण याच लग्नाच्या दिवशी आमच्या घरी बड्डे पण होता. हॅपी बर्थडे डिअर मानव, हॅपी बर्थडे टू यू. आणि अशा प्रकारे मस्त लग्न झालं. छान आम्ही नवीन नवीन मेमरीज क्रिएट केल्या. आणि आता दोघांना घरी जायची वेळ आली. आम्ही पण आमच्या घरी जाऊ. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.